मित्रांनो, आपण येऊन पोचलोय पंचवटी. पंचवटी हे परिसर गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. कालाराम मंदिराजवळ वटवृक्षाचा समूह असणारा वटवृक्षांपासून तयार झालेला एका परिसरात म्हणजेच पंचवटी. पंचवटी असे म्हटले जाते. पंच म्हणजे 5 आणि वटी म्हणजे 5 वाड्याची झाडं. हा पहिला वड, हा दुसरा, तिसरा, तो चौथा वड आणि तो आतमध्ये 5वा वड, म्हणून ह्याला नाव पडलंय पंचवटी. सीतागुफा पाहिजे असंच बाहेर येतं तो सीता संसार पाहून इथे सीतागुफा मस्जिद, सीतेचं इथे अपहरण केलेले रावणाने. चला आपण पाहूया पंचवटीमधील सीतागुफा. पंचवटी येथे सीतागुफा ही एक सुंदर आणि अत्यंत आदरणीय गुहा आहे, जी वटवृक्षांच्या जवळ आहे. या गुहेत प्रवेश करण्यासाठी शिडीची आवश्यकता आहे, कारण ती खूप लहान आहे. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत या गुहेत शिवलिंगही कायम आहे. रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेच ठिकाणी ही गुहा असल्याचे सांगितले जाते. वनवासात सीताजी शंकराच्या शिवलिंगाची पूजा करते. गुफेतून बाहेर पडल्यावर समोरच आपल्याला दिसतो सीता संसार. चला आता आपण पाहूया सीता संसार. सीता संसार पाहण्यासाठी 1 रुपया प्रवेश फी आहे. सीता संसारच्या बाहेर पडतानाच आपल्याला समोरच एक गोशाला दिसते. गोशाला आता आपण पोचलोय रामकुंड पंचवटी येथे, म्हणजे गोदावरी नदीवरती. राम से कोई बड़ा सत्य नहीं है, हनुमान से बड़ा कोई भक्त नहीं. सीताराम एकदम सुंदर आहे. बजरंगबलीची मूर्ती आणि साईडला गंगा, आणि गंगेच्या बाजूला आहे ना खूप सारी मंदिर आहेत. प्रत्येक देवांची अशी मंदिर आहेत. सुंदर असं वाटतं, एकदम प्राचीन काळात असं वाटतंय. सर्व प्राचीन मंदिर आहे तिकडे. गंगा गोदावरी मंदिर, आणि ही गंगा आहे. गंगा
मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचले कपालेश्वर मंदिर. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव येथे काही काळ वास्तवात होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाहीत. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय कालाराम मंदिर. कालाराम मंदिर हे केवळ पंचवटीचे आध्यात्मिक केंद्र नाही तर ते एक ऐतिहासिक दृष्टीचे महत्त्वाचे आहे. कालाराम मंदिर बांधकामात 32 टन सोने तसेच काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. कालाराम मंदिराची रामाची काळी मूर्ती आहे. माता सीता, लक्ष्मणजी आणि हनुमानजी यांच्या मूर्तीमध्ये रामाची मूर्ती उभारली जाते. डॉक्टर आंबेडकरांनी 1930 साली दलितांसाठी या मंदिरात जाण्यास सत्याग्रह केला होता. कालाराम मंदिराचे बांधकाम जागेवरच बांधण्यात आले आहे. मंदिराला चारही बाजूंनी 4 भिंती आहेत. मंदिराची रचना करणारे 96 खांब कोठे आहेत याचे वर्णन करा. मंदिरात पुढेकडून प्रवेश केला जातो. इथूनच मंदिराचा वरंटा, कमानी आणि खांबाने सुशोभित केलेला दिसतो. कालाराम मंदिर 74 मीटर लांब, 32 मीटर रुंद आणि कळसाच्या सर्वोच्च बिंदूवर 69 फूट उंच आहे. मंदिराच्या रचनेची ओळख करून घेतल्यावर कालाराम मंदिराची रचना त्र्यंबकेश्वर मंदिराशी एकरूप असल्याचे दिसून येते. आता आपण आलोय लक्ष्मणजी मंदिर. सर्पनक्षाचे नाक कापलेले त्या जागेला आहे. आपल्यासमोरच लक्ष्मण, राम, सीता यांचे एक सुंदर अशी पेंटिंग आहे. आपण मंदिरात प्रवेश करता वेळीच आपल्याला राईट साईडलाच गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि समोरच आपल्याला गेल्यावर आपल्याला गरुड दिसतो. गरुडाची एक सुंदर अशी प्रतिमा आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये. स्वयंभू हनुमानजी मंदिर. हे मंदिर आहे ना लक्ष्मणाचं स्पेशल आहे, लक्ष्मणाचं आहे आणि हीच कलाकृती आहे नाक कापता वेळी. लक्ष्मणाने नाक कापलेलं त्याची एक सुंदर अशी प्रतिमा आहे आणि समोरच लक्ष्मणजी शोषण नागावर अवतार म्हणजे शोषण नागावरती लक्ष्मणांचे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मूर्ती आहे लक्ष्मणांची आणि पाठीमागे नाग आहे. सुंदर असं मंदिर आहे, एकदम शांत वातावरण. साईडलाच शंकर भगवानांची मूर्ती आहे आणि आपल्या बजरंगबलीचे सुद्धा एक मंदिर आहे, मूर्ती आहे मोठी. बाहेर येत्यावर आपल्याला असे राम, लक्ष्मण, सीता ह्यांची एक प्रतिमा अशी एक सुंदरशी वॉल भिंतीवरती आहे आणि एकदम सुंदर वाटतं. हे आहे तपोवन जवळ आहे. आता आपण आलो आहे सर्व धर्म मंदिर. ह्या मंदिरामध्ये ना सर्व देवांची प्रतिमा आहेत, मूर्त्या आहेत आणि एकदम सुंदर असं ह्याचं मेंटेन ठेवलं आहे. मंदिरामध्ये आतमध्ये गेलात ना सर्व देवांची आपल्याला दर्शन होतं. बाहेरच समोर आपल्याला बजरंगबलीचं सुद्धा दर्शन होतं. बजरंगबलीची सर्वात मोठी मूर्ती आहे.
काला दगड आहे बघा कसला, पाणी वाहते गंगा. दर्शन घ्यायला चला. शनिवार आहे आज आणि आज वार आहे शनिवार. शनिवारची मॉर्निंग आम्ही आलो आता बजरंगबलीच्या दर्शनासाठी. त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून झालं, आता आम्ही आलो आहे बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी. खूप मोठी मूर्ती आहे बजरंगबलीची. चल तुम्हाला दाखवतो. पायऱ्या चढून वर यायला लागतं. समोर